ओबीसींचं साखळी उपोषण अखेर मागे. बबनराव तायवाडींची घोषणा तर 6 दिवसांच्या आत 12 मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ओबीसींचं उपोषण मागे. नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या साखळी आंदोलनाला मंत्री अतुल सावे आणि परिणय फुकेंची भेट. तर सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं दिलं आश्वासन. जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही. महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती. अतुल सावेंचं आश्वासन. ओबीसी आंदोलनामध्ये तरुणाचा गोंधळ. अतुल सावे बोलत असताना दारूच्या नशेत तरुणानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. साताऱ्यामध्ये ओबीसी समाजाचा संताप. मराठ्यांना ओबीसीतून दूर ठेवा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी समाजाचं आंदोलन. सरकारच्या जीआर विरोधात पुण्यामध्ये ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन. कृती समिती आणि समता परिषद यांचं संयुक्त आंदोलन. नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचं सरकार विरोधात निषेध आंदोलन. हाताला काळीफीत बांधत आंदोलन. मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा जीआर मागे घेण्याची मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. कुणी कितीही काहीही बोललं तरी ओबीसीमधून आरक्षण मिळवून देणारच. मनोज जरांगे पाटलांचा निर्धार. सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हयगय करता कामा नये. निर्णय न झाल्यास रस्त्यावरती फिरू देणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा एकदा इशारा. जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात. मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. जरांगे पाटलांना विश्वास. सोलापूरमध्ये विसर्जन सोहळ्यासाठी पालिकेच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीनं तयारी. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची आणि मार्गाची पाहणी. मराठवाड्यातील सुमारे 8,550 गावांपैकी 1,516 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या. उर्वरित गावांमध्ये कुणबीच्या नोंदी आढळल्या नाहीत. तर परंतु शासनानं 2 सप्टेंबरला दिलेल्या अध्यादेशाच्या द्वारे समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंदर्भात चौकशी होणार. सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरामध्ये पोलीस दलाचा रूट मार्च. सण शांततेमध्ये साजरे करण्याचं नागरिकांना पोलिसांचं आवाहन. अमरावतीमध्ये अजनसिंगी इथं प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन. जुना प्रवासी निवारा पाडल्यानं त्याच ठिकाणी नव्यानं प्रवासी निवारा बांधण्याची येथील ग्रामस्थांची मागणी. इंदापूरमध्ये सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत ओबीसी बांधवांच्या वतीनं निषेध. ओबीसी बांधवांची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी. तर सोमवारी इंदापूरमध्ये काढणार भव्य मोर्चा. सांगलीमध्ये मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचं शाळा बंद करत आंदोलन. मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची पालकांची मागणी. वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीचा व्यवस्थापनाला घेराव. साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घेराव. तर कारखाना भाडेतत्वावर दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. टीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा प्रतिसाद. तर 21 दिवसामध्ये 1000 पेक्षा अधिक खड्ड्यांच्या तक्रारी. 976 तक्रारींचं निवारण. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 12 तास काम करण्याची तरतूद. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार. भंडाऱ्यातील पालांदूर ग्रामीण रुग्णालयामध्ये ईसीजी सुविधा. सरपंचाच्या पुढाकारातून रुग्णालयामध्ये सुविधा. स्थानिक रुग्णांना गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध. मीरा भाईंदर पालिकेची प्रभाग रचना जाहीर. 24 प्रभागांमध्ये 95 नगरसेवकांची निवड होणार. रचनेवर 15 सप्टेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात बँकेमध्ये 73 कर्मचारी वर्ग पदांची भरती. उद्यापासून 30 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. ग्रामीण विकासाला गती आणि चालना देण्यासाठी कार्यशाळा. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे केलं मार्गदर्शन. परभणीमध्ये सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाणांची निवड. तर राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीमध्ये निवड. कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं होते उपस्थित. सांगली पालिकेच्या 19 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. प्रभाग रचनेसंदर्भात 15 सप्टेंबर पर्यंत हरकती सादर करता येणार. मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी. 12,000 पेक्षा अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा दावा. मात्र तरी देखील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. तर एकूण 17 प्रभागांमध्ये 66 नगरसेवक निवडून जाणार.
रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप आणि सूचना देण्यासाठी मुदत. अमरावती महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक, तर 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना देखील दाखल केल्या जाणार. अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन. कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचारी रस्त्यावर सेवेमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत काम बंद आंदोलन. मराठा समाजानंतर भटका विमुक्त समाज आक्रमक. मराठा समाजाला जसा न्याय दिला तसा आम्हालाही द्या, नाहीतर 10 सप्टेंबर पासून उपोषण करणार. भटक्या विमुक्त जमाती संघटनांचा इशारा. पुणे मेट्रोला 7 दिवसांमध्ये 3,71,00,000 उत्पन्न. गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोला पसंती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावर नागरिकांचा मेट्रोनं प्रवास. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार. स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर आता 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. सरकारकडून 683 कोटींचा निधी देखील मंजूर. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. 4,826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारच्या वतीनं उभारण्यात येणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी. आज ही रेल्वे गाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाडीचा थांबा. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बस स्थानकातील रस्त्याची मोठी दुरावस्था. बस स्थानक परिसरातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी. परभणीमध्ये पुलाच्या लोकार्पणाच्या पूर्वीच रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना या संदर्भातलं निवेदन. परभणीमध्ये मनसेचे मनपा कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक मंदावली. माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक. ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वाढ. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पोलिसांची विशेष खबरदारी. मराठा आरक्षणाच्या संदर्भात अजित पवारांनी थेट बोलणं टाळलं. प्रश्न विचारताच अजित पवारांनी काढता पाय घेतला. अजित पवार मराठा आरक्षणावर न बोलताच निघून गेले. उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या. पुण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा. उच्च कार्यक्षम क्षेत्रातून निदर्शनाने आंदोलनाला प्रतिबंध करावा, अन्यथा मुंबईच्या बाहेर करावे. खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी. जरांगे समाधानी याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी. बाशीला गुलाल उधळणारे चर्चेत कुठेही दिसले नाहीत. संजय राऊतांची टोलेबाजी. समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. भुजबळ ओबीसी असल्यानं मंत्रिमंडळामध्ये. भुजबळ नाराज असतील तर मोदींसोबत चर्चा करतील. राऊतांची छगन भुजबळ यांच्यावर टीका. जीआर काढताना दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दूर का ठेवलं? संजय राऊतांचा खोचक सवाल. मंत्रिमंडळातील काहींना जरांगेंनी माघार घेऊ नये असं वाटत होतं. सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न आणि डाव होता. आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा काहींचा प्रयत्न होता. संजय राऊतांची टीका. छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाचं नेतृत्व देऊ नये. नेते ओबीसी समाजाचं वाटोळं करतील. सचिन खरातांची टीका. मराठा समाजाचं मुंबईतील आंदोलन स्वखर्चानं, कोणाच्याही स्पॉन्सरशिपनं नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांचं स्पष्टीकरण. सरकारनं जीआर काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची केली मागणी. चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून येतोय. आधी राहुल गांधींच्या मतदारसंघातील मतचोरी उघड, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातीलच मतघोटाळा समोर. ट्विट करत केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर टीका. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठेंचे चिरंजीव श्री विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवरून संवाद. गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असतील. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती.
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये सहभागी, सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या, जनशक्ती शेतकरी संघटनेची राजीनाम्याची मागणी. महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्यानं संताप. विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल, जीएसटीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला. आगामी निवडणुका जानेवारी महिन्यातच होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य. मुंबईतील चेंबूरमध्ये प्रणित म्हात्रे यांच्या घरी बाप्पा विराजमान, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. प्रणित म्हात्रे आणि कुटुंबियांनी बाप्पांसाठी सुंदर अशी फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई केलेली आहे. नांदेडच्या देगलूरमध्ये औद्योगिक गणेश मंडळाचा बाप्पा विराजमान. 1958 पासून हे मंडळ दरवर्षी बाप्पांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करत स्थापना करतं. या मंडळाचं हे 67वं वर्ष असून सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे. बाप्पांच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करतात. रत्नागिरीमध्ये सुदेश चौगुले यांच्या घरी बाप्पा विराजमान. सुदेश चौगुले यांनी बाप्पांसाठी माड आणि सुरमाड तसंच नारळाची करवंटी वापरून देखावा साकारलेला आहे. मांडूपच्या महाराष्ट्र नगरमध्ये जुन्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दरबाराचा देखावा साकारण्यात आला. श्रद्धाळूंच्या गर्दीमध्ये भजन, कीर्तन आणि आरतीनं परिसर मंगलमय झाला होता. डोंबिवलीमध्ये चिटणीस कुटुंबियांकडे बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. चिटणीस कुटुंबानं आपल्या घरी पहिल्यांदा गणरायाला विराजमान केलंय आणि सलग 73 वर्षांपासून हे कुटुंब गणरायाची सेवा करतंय. यावर्षी घरात सुंदर आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये साईश साळुंके यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले. बाप्पांसाठी कुटुंबियांनी सुंदर असा आरासही केला, सजावटही केली. गोजीरवाणे गणरायाचे रूप भक्तांना मोहित करतात. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी आहे, तर लाखो भक्तांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं. कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. रायगडमधील मांबोली गावात पारंपरिक क्रीडा खेळत आणि गाणी गात महिलांची धम्माल सुरू आहे. सिल्लोड येथील पर्यावरणप्रेमी डॉक्टर संतोष पाटील यांनी झाडाच्या बियांपासून गणपती साकारला. सुवर्ण पिंपळ आणि अजाण वृक्षाच्या बियांपासून बनवलेली मूर्ती विराजमान करण्यात आली. ही रोपं नंतर राज्यभर विविध मंदिरांमध्ये लावली जातात. कल्याण पश्चिममध्ये दामोदर बाकडीकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. फुलांच्या मखरामध्ये बाप्पांची मनमोहक मूर्ती स्थापन करण्यात आली. पुण्यातील छत्रपती राजाराम गणेश मंडळाचा यंदाचा अनोखा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतायत. भक्तांच्या दर्शनासाठी 24 संतांच्या पादुकांसह छत्रपती शिवरायांच्या पाऊलठसा, 350 किल्ल्यांवरील पवित्र माती देखील मंडळाच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा केला. शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवरती आले असून विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. मार्गाची जिल्हा प्रशासनाच्या वतीनं संयुक्त पाहणी देखील करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरच्या सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती संपन्न झाली. एकादशीच्या निमित्तानं गणपती बाप्पाला 56 महाभोग, महाआरतीला भाविकांची तोबा गर्दी. रत्नागिरी चिपळूणमधील एगावात चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पांचं पूजन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पा आणि गौराईंची पूजा आणि आरती करण्यात आलेली आहे. बीडच्या माजलगाव येथील धुंडीराज टेंबे गणपतीची ढोल ताशांच्या विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पांची 125 वर्षांची परंपरा आजही जोपासली जाते. पुण्यातील विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुरू होणार असून मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांचं नियोजन आहे. सिंधुदुर्गात कुडाळमध्ये राणे कुटुंबानं गणेशोत्सवात रावण आणि जटायू युद्ध चलचित्र देखावा साकारलाय. राणे कुटुंबियांच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान करण्यात आले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। नार्वेकरांनी सपत्नीक दर्शन घेत गणपती बाप्पांची आरती केली। लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार आहे। विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी रांग बंद करण्याचा निर्णय मंडळानं घेतला। बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे। सुरक्षित विसर्जनासाठी बीएमसीनं महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील पालिकेनं केलंय। कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाच्या वतीनं मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा साकारण्यात आला। मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात। ठाकुर्लीमधील रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरात दृश्यांचा गणपतीसाठी देखावा आहे। स्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांचा वाढत असलेला त्रास आणि प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आला। अमरावतीमध्ये 75 किलो ड्रायफ्रुट्स पासून गणपती बाप्पांची अनोखी मूर्ती साकारण्यात आली। बडनेरामध्ये जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, तर 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली। कार्यकर्त्यांनी 2 महिने अथक परिश्रम घेत ही मूर्ती साकारलेली आहे। कल्याणमधील धर्मवीर सांस्कृतिक मंडळाचं गणेशोत्सवाचे यंदाचं 55वं वर्ष आहे। युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेले किल्ले या संकल्पनेवर माहितीपूर्ण देखावा मंडळानं साकारलेला आहे। दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। यमुनेचं पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं। प्रशासनाच्या वतीनं लोकांना सतर्कतेचं आवाहन। वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसानं काही सखल भागामध्ये पाणी साचलं, तर नाला सोपाऱ्यात देखील पाणी साचायला सुरुवात। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली। मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावरती आली। दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती। कोयना धरण 103.73 टीएमसीने भरलं। धरणातून एकूण 15,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू। लालबाग परळ परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। पावसानं गणेश भक्तांची तारांबळ। सकाळी पहाटेपासूनच गणेश भक्तांची मोठी गर्दी। वाशिममधील सततच्या पावसानं जिल्ह्यातील अनेक धबधबे फेसाळले। मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून विसर्गही सुरू। विसर्गामुळे तयार धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। मराठवाड्यामध्ये पावसानं 12 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, तर आतापर्यंत 5,62,000 हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण। 15 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बाधित। रायगडमध्ये 20 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या। या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पनवेलमध्ये पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला। हत्या प्रकरणी जामिनावर सुटलेल्या आरोपीनं केला हल्ला। हल्ल्यामध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी। धाराशिवमध्ये वृद्ध व्यक्तीचे उपचारासाठी काढलेले 1 लाख रुपये लंपास। तुळजापूर बस स्थानकातील हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पोलिसांकडून चोरीची घटनेचा तपास सुरू। नवी मुंबईमध्ये विवाहित महिलेला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक। कळंबोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी। पनवेलमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवरच कुऱ्हाडीनं हल्ला। हल्ल्यामध्ये 4 पोलीस जखमी। आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। भंडाऱ्याच्या लाखनी तहसील येथील कर्मचारी लिपिकाची दादागिरी। नगरपंचायतचे नगरसेवकांना वगळून घेण्याची धमकी, तर चौकशी करून कारवाई करणार तहसीलदारांचं वक्तव्य। मालेगावमध्ये नीलगाईच्या मांसाची बेकायदेशीरपणे विक्री। 35 किलो मांस जप्त। एकाला अटक तर 2 जण फरार। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। कारागृहातून बाहेर पडता सराईत गुंडाचा कोयत्यानं हल्ला। हर्सुल कारागृहातून 2 दिवसांपूर्वी सुटलेल्या गुंडाचा एकावर जीवघेणा हल्ला। पोलिसांमध्ये तक्रार दाखल। आरोपीवर 16 गंभीर गुन्हे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पोलिसांची मोठी कारवाई, तर 4 जिल्ह्यातून 8 महिन्यांमध्ये 7 कोटी 30 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। दारूसाठी पैसे देत नसल्यानं नशेखोरानं पत्नीला जिवंत जाळलं। छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगरमधील धक्कादायक घटना। पत्नीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। तिची प्रकृती चिंताजनक। गडचिरोलीमध्ये अवैध सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर छापा। 8 लाखांचा मुद्देमाल जप्त। एकाला अटक तर 1 फरार। आरोपींचा शोध सुरू।
छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकच्या उत्पन्नासाठी दुचाकीची चोरी, रुग्णालयाच्या पार्किंगमधील दुचाकी चोरीची घटना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, आरोपीला अटक. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांमध्ये वादात कैद्यावर उधळणं हल्ला, कैदी गंभीर जखमी. पिंपरी चिंचवड पोलिसांची अवैध शस्त्रांच्या विरोधात विशेष मोहीम, तब्बल 50 पिस्तुलांसह 79 जिवंत काडतुसं जप्त, 39 गुन्हे दाखल करत 45 आरोपींना अटक. हिंगोलीमध्ये 2 सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी हद्दपार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले हद्दपारीचे आदेश. टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक, घरी बोलावत अत्याचार केल्याची महिलेची तक्रार. मुंबईत खासगी व्यक्तीचा वापर करून पोलिसांकडून प्रवाशांची आर्थिक लूट, वांद्रे टर्मिनस स्थानकामध्ये तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याचे 10,30,000 रुपये लंपास केले. तोतया पोलिसांच्या मागे असलेल्या आरोपी पोलिसालाही अटक. अमरावतीमध्ये 5 देशी कट्ट्यांसह 8 जिवंत काडतुसं जप्त, 2 आरोपींना अटक. नवसारी ते लालखडी रोडवर शस्त्रसाठा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.